चला 20 मिनिट्स मध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स कंप्लीट कराव्या लागतील. टायमर आता या ठिकाणी आम्ही स्टार्ट करतो, याची नोंद घ्या. दोन सामने आपल्याला कव्हर करायचे. पहिला बॉल गोलंदाज सज्ज होतोय. आदरणीय अशोक पाटील ग्रामपंचायत सदस्य वडूनगर आपलं मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल कट करण्यात आला, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि हा बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय. क्लासिकल खणखणीत धणधणीत चौकार. क्लासिकल हा फटका तुम्हाला बघायला मिळाला बॅटर अक्षयच्या बॅट मधून. प्रत्येक सिक्सर साठी अक्षय साठी 100 रुपयांचे कॅश प्राइज अशोक पाटील यांच्याकडून आता या ठिकाणी लावण्यात आलेला. अक्षयचे मामा आहेत, यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. विकेटचं पतन. चला बॅटर देखील लवकर पाठवा, फलंदाजी लवकर पाठवायचे आहेत. यानंतर आणखी एक मॅच आपल्याला तीही 5 ओव्हरचीच करायची आहे. आयोजकांचं म्हणणं आहे की टोटली प्युअर क्रिकेट झालं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा. डेफिनेटली बघा, सर्व मॅचेस 5 ओव्हरच्या. आपण जातो कुठे कधी खेळायला, मोठ्या स्पर्धा असतात तिथे मिळते 5 ओव्हरची खेळायला, परंतु या स्पर्धेमध्ये टोटली मॅचेस 5 ओव्हरच्या करण्यात आलेल्या आहेत. तसे ही स्पर्धा देखील फार मोठीच आयोजित करण्यात आलेली आहे. स्वर्गीय प्रशांत दादा चषक. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय टीम खांडपे कडून. कुणाल येतोय. अक्षय यावेळेला बाद झाला आणि आता कुणाल नवीन बॅटर. नरेश क्लीन बॉल. दांडी 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 गुल. अनदर विकेट गॉन. फुल टॉस होता, परंतु सरळ यष्टांना धडकला. आणखी एक फलंदाज क्लीन बोल्ड होत असताना लागोपाठ दुसरा धक्का या ठिकाणी दिलेला. पहिल्याच ओव्हर मध्ये थोडासा बदल करण्यात आला. नरेश शेलारला आणलं बॉलिंग करण्यासाठी आणि नरेश शेलार ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती आता आलेला. बघूया हॅट्रिक या ठिकाणी तो कंप्लीट करतो का. नवीन बॅटर प्रमोद मैदानामध्ये एंटर झाला. हॅट्रिक बॉल. मागचा सामना अगदी सहजगत्या 2 ओव्हर्स मध्ये टीम खांडपेनं जिंकला होता. 41 धावा बनवल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये लागोपाठ 2 धक्के दिलेले आहेत ते गोलंदाज नरेश शेलारनं. वेलकम राजेश धाकल्या पाटील. स्वर्गीय रघुनाथ क्रीडा नगरीमध्ये तुम्ही आज क्रिकेटचा आनंद घेता आणि त्या मैदानाचे मालक आदरणीय राजेश धाकल्या पाटील साहेबांचं आगमन झालेलं आपलं मनपूर्वक स्वागत. माजी सरपंच वडूनगर तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, वन ऑफ द ग्रेट लेफ्ट आर्मर, सध्या व्हीआयपी राईट आर्मर, राईट हँड बॉलर, सध्या मंचावरून आनंद घेतात. यावेळेला पूल करण्यात आले. ऑन साइडला भिरकावून दिलेला बॉल सरळ सीमा पार. प्रमोदच्या बॅट मधून येतोय षटकार. षटकार या ठिकाणी आलेला आहे आणि धावा झालेल्या धावफलकावरती या सिक्सरच्या मदतीने 10 वर 10 रन्स ऑन बोर्ड. प्रमोदनं न दबाव घेता हा फटका इथे एक्झिक्यूट केलेला. 2 विकेट नंतर षटकार. पुन्हा एकदा वन्स अगेन ये भी जाएगी मैदान के बाहर. एक और छक्का. धावा धावफलकावरती वेगाने मुसंडी मारत असताना आपण पाहतोय. 16 वर 16 रन्स ऑन बोर्ड. चला बॉल आतमध्ये लवकर येऊ द्या.
5 मिनिटे आतापर्यंत झालेले आहेत आणि पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स कंप्लीट करायच्याच आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज प्रमोद आहे ऑन स्ट्राइक. 2 सिक्सर. तिसऱ्यांदा देखील बॉल उडवलाय इनफिल्डच्या डोक्यावरून आणि हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला सीमा पार. 4 धावा चौकार. आदरणीय कालीराम देवळीकर 40+ चे उत्कृष्ट क्रिकेटर, मी त्यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपण चला या देवळीकर. फर्स्ट ओव्हर मध्ये खूप चांगली बॅटिंग 20 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. परंतु बघा पहिल्या ओव्हर साठी तुम्ही एकूण 6 मिनिटांचा वेळ घेतलेला आहे. बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेले आम्ही समजू शकतो. यस. सेकंड ओव्हर मध्ये मानव म्हात्रे येतो गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्राइक एंडला बॅटर राहुल ऑन स्ट्राइक आहे. ओ फुल टॉस बॉल. या वेळेला आपण पाहतोय स्क्वेअर ड्राईव्हचा फटका मिळेल. एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक दुसरे या वेळेला मार्गस्थ. स्पर्धा पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहतो हिट होताना, सुपर हिट होताना. ज्या प्रकारचा खेळ तुम्हाला बघायला मिळाला, फ्लातून खेळ या ठिकाणी साकारलेला. 21 रन्स ऑन बोर्ड. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ओव्हर नंबर 2 चा खेळ या वेळेला मार्गस्थ. टेबाली एंड कडनं गोलंदाजी करतोय गोलंदाज. बॉलिंग मार्क वर मानव. हो या वेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हरला एकही फिल्डर नाहीये तिथे. दुसरी धाव सहजगत्या मिळेल. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा. 23 रन्स. 23 धावा या ठिकाणी लागलेल्या. मानव गोलंदाजी करण्यासाठी तो मानव म्हात्रे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. पुन्हा त्याच दिशेने एक्झिक्युशन पाहायला मिळालं, परंतु एकच धाव तिथे मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झालेल्या त्या एकूण 24 धावा. 24 रन्स. पॉवर प्ले मधील अंतिम षटक. लागोपाठ 2 फुलटॉस झाले, परंतु त्याचा फायदा फलंदाजांना उचलता आलेला नाहीये. राहुल समोर बॉल ऑन साइडला समोरच्या दिशेने व्ही मध्ये एक्झिक्युशन पाहायला मिळालं. एक्झिक्यूट करत असताना लॉंग ऑनला. पुढचा बॉल. प्रमोद समोर टॉप एज. हवे ते बॉल आणि विकेटचं पतन. फार मोठा धक्का लागतोय टीम खांडपेला. प्रमोद बाद.
पुन्हा एकदा मानव ओव्हर द विकेट, समोरच्या दिशेने लॉफ करण्यात आला. व्हॉट अ शॉट, ब्युटिफुल टायमिंग, बॉल आउट ऑफ द पार्क, सिक्सर. What a great shot here. अफलातून टायमिंग आणि बॉल सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांकरिता हा खणखणीत षटकार. चला 12 मिनिटे झालेले 2 ओव्हरसाठी. षटक क्रमांक 3 पियुष पाटील येतो बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर. हो, या वेळेला पुढे टाकले, लॉफ करण्यात आलं. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनला बॉल येतोय. मिळेल एकच धाव आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या 32 रन्स. षटक क्रमांक 3 या वेळेला मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची मॅच आणि 32 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लागलेत. काय फटका खेळला होता शेवटच्या बॉलवर, राहुलच्या बॅट मधून तो सिक्सर आला होता. आता दोघे राहुलच आहेत, एक राहुल राईटी आणि एक राहुल लेफ्टी तुम्हाला बघायला मिळतोय. पियुष पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट, एक धाव या ठिकाणी सहजगत्या मिळाली आहे. पुन्हा एकदा दुसरा धावेचा प्रयत्न केला जाणार का? मिड विकेटचा फिल्डर येतो बॉलवर, परंतु एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा 33 रन्स. भिवंडी क्रिकेट असोसिएशन चे स्कोरबुक ही बघायला मिळतात आजकाल. बीसीए स्वर्गीय प्रशांत दादा प्रतिष्ठान चषक 2025 बाबा अमरनाथ ग्रुप आयोजित क्रिकेटचा बिग शो तुम्ही पाहताय. स्वर्गीय रघुनाथ पाटील क्रीडा नगरी वडूनगर येथून. या वेळेला वेगवान चेंडू होता, बॅटरला पोझिशन करूच दिलं नाहीये. डायरेक्ट हिट लागले, अपील ही जोरदार करण्यात आली आहे, परंतु आता ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये आणखी काही रन्स मिळतील. विनय पाटीलचा चांगला प्रयत्न होता, परंतु एक धाव अतिरिक्त त्या ठिकाणी मिळाली, जी धावबादच्या स्वरूपामध्ये खरं तर ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये ती धाव मिळाली. आणि धावसंख्या एका धावेने पुढे जाताना 2 धावांनी पुढे जाताना 35 वर. मला वाटतं पंचांनी आता चेक करायला सांगितलंय. होय, बघूया आता, चेक करावं लागेल. चला फिल्डिंग तर सेट करा तुम्ही, जो काय निर्णय तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जरूर.
ॲडव्होकेट प्रवीण गायकवाड तसेच गोडसई ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य मी आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. तसेच करण मगर आपणास विनंती असेल की आपण मंचावर यावं. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत मी करतोय या स्पर्धेमध्ये. सर सॉफ्ट सिग्नल काय आहे? नॉट आउट आहे का? इट्स ओके. स्टे विथ युअर ओरिजिनल डिसिजन आहे. नॉट आउट. पियुष पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्मवर लेफ्टी टू लेफ्टी ज्या ज्या वेळेला बॅटल होतं त्या वेळेला हे बॅटल भरपूर गोलंदाजासाठी खरं तर कठीण असतं आणि या कंडिशन्सला आपण बघूया आता कशा प्रकारे सामना करेल. भिरकावून दिला बॉल, जबरदस्त फटका, परंतु हवेचा ओघ त्याच्या विरुद्ध होता आणि हवेने बॉल आतमध्ये आणला आणि सरळ फलंदाज बाद होतोय. धक्का. आदरणीय प्रवीण गायकवाड ग्रामपंचायत सदस्य गोडसे, मी आपल्याला विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. करण मगर 35 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. मोहित पाटील येतोय. आणखी एक स्टायलिश लेफ्ट हँडर बॅटर खांडपे गावातून उदयास आलेला हा खेळाडू तुम्हाला बघायला मिळेल, परंतु तो खेळ आता त्याला इथे साकारावा लागेल. चांगली बॅटिंग तो इथे साकारणार का? गरज असेल. स्कोर कार्ड वरती 35 धावा आहेत. लॉंग ऑन डीप मध्ये मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, मिड ऑफ शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन. फिल्डिंगची अशी विवर असणार. शॉर्ट फाईन लेग लेग फिल्डर आहे. रिव्हर्सचा प्रयत्न होता. आल्या पहिलाच बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मिळेल. एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 36 धावा. 36. पुन्हा रिवर्स आणि इथं सक्सेसफुली अटेम्प्ट. मोहित पाटीलचा मन मोहून टाकणारा फटका. बॉल सीमा पार, षटकार. काय फटका खेळला होता. लाजवाब स्ट्रोक. सर बॉलला भिरकावून दिला बॅकवर्ड ऑफ द पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेला हलक्या हाताने ड्रॅग करत असताना बॉलला पाठवलं आउटफील्ड मध्ये. एक धाव इथे मिळाली. सेकंडचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण करण्यात आल्या. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 44 धावा. 44 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 या वेळेला सुरू असताना तुम्ही पाहताय 3 षटकांचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झालेला आहे. तीन षटकांच्या समाप्तीनंतर खर तर धावा खूप चांगल्या बघायला मिळाल्यात, परंतु इथून आता पीसीए संघ भरपूर दूरवरचा अंतर कापून या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. जो खेळ त्यांनी पहिल्या मॅच मध्ये साकारला तो खेळ या मॅच मध्ये त्यांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल का? अनेक सारे पाठीराखे टक लावून आता त्यांच्याकडे बघतायत. कसं आहे ना की एखाद्या वेळेला तुमचा संघ आपला परिसर सोडून अदर ठिकाणी एखाद्या टुर्नामेंटला जातो त्यावेळेला गावकऱ्यांना एक आस लागलेली असते की तिकडनं आपल्या टीमनं स्पर्धा जिंकावी आणि एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये आणावी.
दोन्ही संघांचा विचार केला तर आपण पाहिलं तर वडूनगर पासून भरपूर दूर अंतरावर वसलेली दोन्ही गावं आहेत, खांडपे आणि पिसे, आणि दोघांमध्ये हा सध्या युद्ध सुरू आहे. चौथ्या षटकाला सुरुवात करतोय मानव म्हात्रे, ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं. यावेळेचा चेंडू आपण बघितला पुन्हा एकदा सर्कल मध्ये येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरा धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी बघायला मिळाला. नेवाली इन कडनं आता गोलंदाजी सुरू झाली. बॅटर राहुल रायटीनं पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. 2 धावा याच दरम्यान पूर्ण करण्यात आल्या. ओव्हर द विकेट ना हा बॉल हवेत आहे, भरपूर उंच गेला. विकेट किपर टच करतोय, चुकी होणार नाहीये आणि अखेर धक्का लागतोय. या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेला बॉल सरळ हवेमध्ये गेला आणि विकेट किपर साठी एक सोपा झेल त्या ठिकाणी होता. तो झेल त्यानं कॅरी केला. विकेट प्राप्त करत असताना खांडपे संघाला आणखी एक धक्का लागला इथून. तसं क्रिकेट हा खेळ आता एक भावनिक खेळ झालेला आपण पाहतोय की जे 11 खेळाडू खेळतात त्यांच्याहून जास्त प्रेशर त्या गावातील प्रेक्षकांवर असतो. धावसंख्या धावफलकावरती 46 ओव्हर नंबर 4 चा खेळ या ठिकाणी मार्गस्थ असताना खांडपे संघाला सुरुवात चांगली मिळाली, परंतु त्याचा अंत चांगला इथून करणार का? बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाम गेले ना. प्रेमनाथ नवीन बॅटर, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये गोलंदाजीच्या बळावरती सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता, परंतु आता विथ द बॅट त्याला चांगला खेळ करावा लागणार आहे. 46 वर धावसंख्या थांबवून चांगली गोलंदाजी मानव म्हात्रे करतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. ओ सॉफ्ट हँड फक्त दिशा दाखवली आहे. ओह, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते, परंतु बघा मित्रांनो, तो क्षेत्ररक्षक आपण विचार केला तर आज त्याची परिस्थिती एक प्रॉपर 100% प्लेयर प्रमाणे नाहीये, परंतु त्यानं झोकून दिलं स्वतःला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आपण पाहतोय की तो हँडिकॅप असताना देखील आज त्याच्या गावच्या संघासाठी खेळतोय. ही फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे. विनेश, खरं तर बघा देवानं सर्वांनाच सर्व गुण संपन्न आणि सर्व गोष्टी दिलेल्या नाहीयेत. आज ज्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांच्याकडे काहीतरी कमी आहे. आज ज्यांच्याकडे सौंदर्य आहे ते सौंदर्याचा फायदा ते उचलतात, परंतु त्यांच्यामध्ये इन्कम सोर्सची कमी असेल. ज्यांच्याकडे इन्कम सोर्सची जी शक्ती आहे त्याच्याकडे ऑदर काही कमी असेल. सर्व गुण संपन्न कोणालाच देवानं बनवलेलं नाहीये. प्रत्येकाला आयुष्यामध्ये आल्यानंतर कसं आहे ना की देवाने प्रत्येकाला हिरा म्हणून जन्माला तर घातलंय, परंतु तुम्ही घनाचे घाव सोसण्याची ताकद तुम्हाला ठेवावी लागेल. आणि जो घनाचे घाव सोसणार ना तोच चमकणार, त्याला आकार मिळणार आणि तोच बाजार भावामध्ये मार्केटमध्ये चांगला टिकणार. स्कोर कार्ड वरती धावा आपण पाहतोय 48 धावा, 48 रन्स. मोहित पाटील ऑन स्ट्राइक. ओ यावेळेला आपण पाहतोय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपरली मिडल करता आला नाहीये. हा चेंडू डॉट येतोय मानव म्हात्रेचा. आज विषयच निघला तर आपण पाहतोय की आमचे मित्र अल्पेश गायकवाड आज किती ठिकाणी जाऊन स्पर्धा कव्हर करतायत अपंगत्वावरती मात करून. खरं तर प्रेरणा घेण्यासारखीच गोष्ट आहे अल्पेश गायकवाड यांच्याकडून. मानव म्हात्रे पुन्हा एकदा ड्राइव्ह करण्यात आले समोरच्या दिशेनं. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळाली आणि धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे. ती धाव फलकावरती 48 धावा. षटक क्रमांक
चौथे या ठिकाणी समाप्त झालेले आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48 धावा बरोबर 12च्या सरासरीने धावा जोडल्या जातात. मागच्या सामन्याचा आपण विचार केला तर भूमी 11 मांडा संघानं 60 धावांचं लक्ष्य यांच्या समोर उभं केलं होतं, परंतु काय बॅटिंग केली होती विनय पाटीलनं, पियुष पाटीलनं आणि साहिलने त्यांना एक चांगली साथ दिली होती आणि त्या धावांचा पाठलाग त्यांनी सहजगत्या केला होता. म्हणून आता इथून कानपेच्या फलंदाजांना विचार करावा लागेल की इथून आणखी 15 धावा किमान जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे, कारण बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. टीम विहाना स्पोर्ट पीसे कडे अंतिम षटकामध्ये आता गोलंदाजी करण्यासाठी विनय पाटील, ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं पहिल्या मॅच मध्ये, परंतु आता त्याच्या क्रमामध्ये बदल करण्यात आलेला आहे. बघा, बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला सातत्याने बदल करावेच लागतील. गेम प्लॅन तुम्हाला आखावा लागेल, प्लॅनिंग करावी लागेल, त्या प्लॅनिंगला एक्झिक्यूट करावं लागेल. चला स्पीड अप करायचं आहे. विनय पाटील अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेला. स्ट्राइक एंडला बॅटर तुम्ही पाहतायत दीपक. पीसे टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज, वारंवार एकच सूचना आम्ही तुम्हाला देणार नाही आहोत. टीम विहाना स्पोर्ट पीसे कृपया करून विनंती करतोय की जास्त वेळ आपण घेऊ नका. यानंतरचा आणखी एक सामना आपल्याला 5 ओव्हरचा कंप्लीट करायचा आहे, प्लीज. विनय पाटील, दीपक समोर, पहिला बॉल. हो, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हाफ ट्रॅकर बॉल शरीराला नक्कीच दुःख देणारा हा चेंडू होता आणि टीमला देखील कुठेतरी दुखवणाराच बॉल होता, ज्या प्रकारे त्याच्या शरीराला तो लागला. एकच धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पूर्ण केले. मोहितकडे आता स्ट्राइक एंड, परंतु या एंडनं ज्या वेळेला गोलंदाजी होती ना त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी आहे, ज्या प्रकारे वारे सोसाट्याचे सुटलेले आहेत. हायवे एंड म्हणूया किंवा आपण व्हीआयपी एंड म्हणूया, तोच प्रयत्न होता मोहित पाटीलचा पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा. कुठेतरी हवेचा ओघ त्या दिशेने आहे आणि त्या दिशेने त्याने जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाज विनय या वेळेला ॲक्युरसी दाखवतोय. चांगले बॉल त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाले. डॉट बॉल, स्विंग अँड मिस, डॉट बॉल, अनदर गुड बॉल, लेन बॉल हियर. पडल्यानंतर थोडासा बाहेर वळण घेणारा बॉल होता. आणखी एक निर्धाव चेंडू आला. मोहित पाटीलला या ठिकाणी आता संभ्रमात टाकणारी गोलंदाजी विनय पाटील करतोय. अफलातून षटक या वेळेला तो आता असताना खोलवर टप्प्याचा बॉल फ्लिक करत असताना इन फ्रंट ऑफ स्क्वेअर मिड विकेटला चेंडूला पाठवलेला. एकच धाव इथे मिळेल आणि आता स्ट्राइक एंडला दीपक. चर्चा ती सुरू होती की उजव्या त्याच्या फलंदाजासाठी आता चांगले फायद्याचे वारे आहेत, त्याच्यामुळे उजव्या त्याचा फलंदाज स्ट्राइक एंडला असणं गरजेचं आहे ह्या वेळेला. आणि सध्या धावा आपण पाहतो एका धाव्याने पुढे सरकत असताना 50 या आकड्यावरती कमालीचा कमबॅक विनय पाटीलने केलेला आहे. अंतिम षटकामधील 4 बॉल आतापर्यंत त्याने पूर्ण केलेत, फक्त 2 धावा खर्च केलेल्या. स्लो वन पीक केला, पिकअप शॉट आणि हा बॉल सरळ निघून जातोय स्क्वेअर लेगच्या बाहेर, सिक्सर. What a shot it was, great shot. पिक करत असताना लेंथ बॉल होता आणि सरळ स्क्वेअर लेगला पाठवलं बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. दीपक पाटील हवेचा फायदा उचलत असताना फटका त्याने एक्झिक्यूट केला. कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता आणि हे पास सरळ भिरकावून दिला. कटर होता. शेवटचा बॉल आपण पाहतोय सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट आणि आज बरोबर डाव इथे संपला. पहिल्या डावामध्ये धावा झाल्या एकूण 56. 57 धावांचं लक्ष आता इथून पार करायचं आहे तो पीसे संघाला सामना जिंकण्यासाठी.
बॅटर मैदानामध्ये पाठवायचे. टार्गेट या ठिकाणी असेल 57 धावांचं लक्ष्य आता इथून पार करायचं सामना जिंकण्यासाठी. सलामीवीर विनय पाटील आणि त्याच्या सोबतीला तुम्ही पाहतात बॅटर पियुष पाटील आता मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. टार्गेट एकूण 57 धावांचं पार करायचंय. कानपेचे आकाश पाटील या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. स्वर्गीय प्रशांत दादा चषक 2025 मध्ये वेलकम. पियुष पाटील सध्या स्ट्राईक एंडला तुम्हाला बघायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला बॅटर विनय. मागच्या मॅच मध्ये या दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी तुम्हाला बघायला मिळाली होती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मिड ऑन क्लिअर करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी काय झेल पकडलाय. पहिल्याच बॉलवर विकेट. झेल जबरदस्त पकडले आणि खेळाडू या ठिकाणी फेल होतोय. आणि अखेर पहिल्याच बॉलवर पहिला धक्का गोलंदाज हर्षलने या ठिकाणी दिला. विकेटची गरज होती. नरेश शेलार येतोय नवीन बॅटर. पहिल्याच बॉलवर मागच्या मॅच मध्ये पियुष पाटीलने सिक्सर लगावला होता, परंतु या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर शून्यावर तो आउट होतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये तसंही सातत्य टिकवणं मित्रांनो भरपूर कठीण असतं. कन्सिस्टन्सी दाखवणं, कन्सिस्टंटली परफॉर्म करणं हे भरपूर डिफिकल्ट असतं. आता फॉर एक्झाम्पल घ्या ना, एक दिवस अगोदर बंटी ट्रॉफी जिंकली वडूनगर आणि दुसऱ्या दिवशी पहिल्याच फेरीला ते हारले त्याच मैदानावर. पण क्रिकेटच्या खेळामध्ये ना कन्सिस्टन्सी दाखवणं कठीण असतं. हर्षल पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला ड्राइव्ह करण्यात आला. जबरदस्त फटका इनफिल्डच्या डोक्यावरून. बॉल सरळ लॉंग ऑफला. 4 धावांकरिता चौकार. चौकार या ठिकाणी आला आणि धावसंख्या 4 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 4 धावा आहेत. आप ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, टॉपेज हवे ते बॉल. पुन्हा एकदा राहुल राईटी येतोय. विकेटचं पतन. आणखी एक धक्का. चला टीम टेमगर, चला आता वॉर्म करा बॉडी, जरा रिलॅक्स. आता बसू नका, मॅच खेळायची आहे. लागोपाठ आपण जर विचार केले तर आता विकेट्स भले एक चौकार आला, परंतु विकेट्स घेतलेतच, लवकरच विकेट घेतलेत. ज्या विकेट घेणं गरजेचे होत्या गोलंदाज हर्षलनं. पहिल्या मॅच मध्ये देखील हर्षलनं खूप चांगली गोलंदाजी केली होती. 5 धावा खर्च करत असताना तिथेही विकेट त्याला प्राप्त झाली होती. यावेळेला हा चेंडू आपण पाहतो पुन्हा फार दुरून ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता बॅटरचा.
सुदेश नवीन फलंदाज झाला, एकच धाव तिथे मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 5 धावा. बॅटची आतली कडा इनर एज बॉल मागे येतोय फाईन लेगला. मिळेल फक्त एकच धाव. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 6 धावा, 6 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा हवेत बॉल, पुन्हा राहुल येतोय आणि बघूया आता. आणि हो पकडलीये कॅच हॅट्रिक. 3 झेल त्याने पकडल्या. तीन खेळाडू आतापर्यंत या ठिकाणी बाद झाले झेल स्वरूपामध्ये. आणि बघा बॉलर आपण पाहतोय हर्षल कॉट, राहुल रायटी. क्षेत्ररक्षणाची साथ उत्तम मिळणं गरजेचे असते का गोलंदाजाला, आणि ती क्षेत्ररक्षणाची साथ या ठिकाणी मिळाली राहुलची. 6 धावा स्कोर कार्ड वर असताना 3 खेळाडू आतापर्यंत बाद झालेले आहेत. नवीन बॅटर एंटर होतोय. आदरणीय अक्षय पाटील खांडपे, आकाश पाटील खांडपे, आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि नितेश पाटील आपलं देखील मनस्वी हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय प्रशांत दादा चषक वडूनगर 2025 या स्पर्धेमध्ये वेलकम.
स्कोर कार्ड 8 आणि 5 खेळाडू बाद झालेत. येणारे आता 3 षटक आणि सामना जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे.
29 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 चेंडू शिल्लक आणि 28 धावांची गरज असेल. फर्स्ट 2 ओव्हर मध्ये फक्त 8 धावा होत्या, परंतु त्यानंतर मोहित पाटीलवर साहिल पाटीलचा आलेलं ते आक्रमण 21 धावा एकूण त्यानं या षटकामध्ये पूर्ण केल्या आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा पीसे संघाला त्यानं बॅक करून दिलं. इथून येणारे 12 बॉल आणि 28 धावांची गरज असेल. टेमगर टीम आपण रेडी राहायचं. कॅप्टन आपण या. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी टीम पीसेला. स्वर्गीय प्रशांत दादा आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी नेहमी मित्रांनो आपल्या स्मरणात राहतील. असा एक व्यक्ती आज आपल्यामधून निघून गेला. खरं तर सर्वांच्यात सामावून जाणारा आणि सर्वांना सामावून घेणारा असा प्रशांत दादा आज खरं तर नाहीये, परंतु आज त्यांच्या मित्रांनी त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण आज बाबा अमरनाथ ग्रुपनं या स्पर्धेच्या माध्यमातून दिलेली आहे. फार मोठी श्रद्धांजली आज प्रशांत दादाला वाहिली जाते. यत्नेशते गोलंदाजी करण्यासाठी 12 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंडला बॅटर साहिल ज्यांना मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून दिलेला. मॅच मध्ये आता पुन्हा एकदा चांगला रंग त्यांना भरलेला आहे. राईट मोद विकेट नेवाले एंड कडनं सज्ज होतोय साहिल समोर. हा चेंडू सोडून दिला. विकेट कीपर देखील मिस्टेक करतोय. धाव इथे मिळेल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा आलेला आहे. 1+1 2 धावा त्या ठिकाणी सोडल्या जातील. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 31 धावा 31 रन्स. येणारे बॉल आता शिल्लक आहेत 12 आणि 26 धावांची आवश्यकता असणार आहे. क्रिकेटमध्ये खेळ बदलायला वेळ लागत नाही रे, आणि वेळ बदलायलाही वेळ लागत नाही. पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 5 विकेट होते आणि फक्त 8 धावा होत्या, परंतु त्यानंतर मोहितच्या विरुद्ध आलेलं आक्रमण पूर्णपणे मॅच पीसे संघाने आपल्या बाजूने झुकवली. बॅटच्या टोला लागल्या. बॉल हवेत. फील्डर जज करतोय. विकेटचं पतन. खेळाडू होतोय बाद. झेल स्वरूपामध्ये या ठिकाणी खेळाडू बाद झाला. आपण पाहतोय बॅटर मानव शून्यावर बाद झाला. तर इथून बघा साहिलला एका बॅटरला चांगली साथ द्यावी लागणार आहे. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज यज्ञेशचा वापर करण्यात आला. कॅप्टन ने हा जो निर्णय घेतलेला आहे बघा, हर्षलनं खूप चांगली गोलंदाजी केली, त्यानंतर प्रेमनाथनं खूप चांगली गोलंदाजी केली, परंतु त्या दोघांनाही थांबवलेलं आहे. कदाचित आता इथून काय गेम प्लॅन असावा, प्रत्येकी कॅप्टन प्रत्येकी कोच
त्याच्या रणनीतीनुसार खेळ करत असतात मैदानाच्या आतमध्ये त्यांचे गेम प्लॅनिंग तुम्हाला बघायला मिळत असतात आणि आय थिंक बघूया आता कानपेच्या कोचचा प्लॅन काय आहे किंवा कॅप्टनचा प्लॅन यावेळेला हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला सर भिरकावून मिड विकेटच्या पलीकडे षटकार झन्नाटेदार फटका होता आणि बॉल सर परफेक्टली मिडल ऑफ द बॅट घेत असताना पाठवला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांकरिता हा खणखणीत दणदणीत षटकार तुम्हाला बघायला मिळाला आणि या सिक्सरनं पुन्हा मॅच मध्ये पलट वार केलेला आहे 20 धावांची गरज आहे बॉल शिल्लक आहेत 10 पर बॉल 2 रन 200च्या स्ट्राईक रेटने इथून बॅटिंग करायची आहे 10 मध्ये करायची आहेत 20 धावा स्ट्राईक इनला बॅटर तुम्ही पाहतात प्रणय आता नुकताच आला आणि प्रणयनं सिक्सरनं स्वतःचा अकाउंट ओपन केलेला आहे सिली पॉइंट सिली मिड ऑफ या ठिकाणी आता सेट करण्यात आलेला आहे दबाव वाढवण्यासाठी ओ टॉप एज बॉल मागे येतोय फाईन लेगचा फिल्डर धावतोय बॉल मागे थर्ड मॅनचाही फिल्डर धावतोय बॉल अडवणार का होय अडवलाय त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या तिसरा धावेचा प्रयत्न ओ माय गॉड ये क्या कर बैठे साहिल वहां पर हे काय केलेलं आहे आउट होतोय धावबादच्या स्वरूपामध्ये साहिल पाटील गॉन ही सर्वात मोठी चुकी या मॅच मध्ये कोणती असेल तर ही चुकी सर्वात मोठी असेल जो खेळाडू अक्षरशः बरसला होता त्या खेळाडूचं धावबाद होणं संघासाठी फार मोठं नुकसान साहिल पाटीलचं धावबाद होणं संघासाठी फार मोठं नुकसान असू शकतं कारण ज्या फ्लोनं तो बॅटिंग करत होता अफलातून खेळ त्याचा आपल्याला बघायला मिळाला होता चला टेमगरचा कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण या स्कोर कार्ड वरती 39 धावा 39 रन्स येणारी 9 बॉल शिल्लक 18 धावांची गरज आहे नवीन बॅटर बघा बघता बघता 7 खेळाडू बाद झालेत आता प्रणय आणि पियुष ही जोडी मैदानात असेल खर तर प्रणयच्या बॅटमधून एक षटकार आलाय परंतु साहिल मैदानात होता तोपर्यंत विजयाच्या आशा जिवंत होत्या अजूनही मॅच संपलेली नाहीये इथूनही काहीही घडू शकतं गोलंदाज यज्ञेश दबाव त्याच्यावर असेल दबाव आपण पाहतोय नवीन बॅटर पियुष मैदानात एंटर झाला राईट अबाउट द विकेट यज्ञेशचा फुलर लेंथ होता हा दबाव असतो बघा टॉप ऑर्डरचे बॅटर आणि टेल एंडर्स जे शेवटला येतात बॅटिंग करण्यासाठी त्यांच्यावरून तुम्ही पहिल्या बॅटर्स प्रमाणे अपेक्षा ठेवू शकत नाही आहात त्याच्यामुळे इथून ज्या सुरुवातीच्या फलंदाजांनी चुका केल्याने त्या चुका आता कुठेतरी आठवल्या असतील टीम पीसीला येणारे 8 बॉल 18 धावांची गरज आहे यज्ञेशचा पुढचा बॉल आणखी एक डॉट बॉल आणि फलंदाज बाद थोडस पुढे निघाला होता आणि आणखी एक खेळाडू बाद होतोय बघा किती चांगलं या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन कीपरचं पाहायला मिळालं बारकाईने बघत होता आणि थोडासा पुढे निघाला बॅटर लगेचच त्याला स्टंप करत असताना आउट केलेला आहे समीकरण पुन्हा एकदा बदलत असताना 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आता 18 धावांची गरज आहे मॅच होती कुठे आणि मॅच आली कुठे बघा नवीन बॅटर आता मैदानात एंटर होतोय विनेश मैदानामध्ये एंटर होतोय मला असं वाटतं की त्याच्यासाठी रनरची मागणी केलेली होय विनेश 10व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेला येणारे 7 बॉल सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती सात चेंडू आणि 18 धावांची गरज आहे विनेश ऑन स्ट्राइक
6 बॉल 18 ची गरज प्रेमनाथ. पहिला बॉल आणि याच बरोबर ऑल आउट. सर्व बाद. विहाना एंटरप्राइजेस पीसे टीम हार्ड लक आणि अभिनंदन अभिनंदन जय बजरंग खांडपे. सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाणार आहे. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू मिस्टर हर्षल इज द मॅन ऑफ द मॅच. पहिल्याच ओव्हर मध्ये ज्याने कंबरडा मोडीत काढला प्रतिस्पर्धी संघाचा तो हर्षल ठरला या मॅचचा हिरो. चला या कॅप्टन या आणि हर्षल आपण या. चला दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. या हर्षलला आपण सामनावीराचा पुरस्कार देतोय. चांगला खेळ हर्षलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाला. आकाश पाटील यांच्या शुभाचे आपण चला टॉस करूया आपण. अशोक पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तसेच आकाश पाटील यांच्या शुभाचे आपण टॉस करतोय. Head is a call. It is a head here. Fielding. शुभेच्छा असतील दोन्ही टीम्सना. तर सोनादेवी टेमघर नानास्पोर्ट टेमघरने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय घेतलेला. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलेला तो टीम जय बजरंग खांडपेला. 5 ओव्हरची मॅच आहे याची नोंद असू द्या. चला फिल्डिंग लावून घ्या आणि लगेचच बॅटर पाठवा.